मूर्तिजापूर येथील स्टेशन विभागातील रेल्वे स्टेशन गेट समोर जनऔषधी दिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाईव्ह कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशातील विविध जनऔषधी केंद्र चालक आणि औषधांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला। 7 मार्च हा जनऔषधी दिवस म्हणून पाळला जातो आहे। मूर्तिजापूर येथील स्टेशन विभागातील रेल्वे स्टेशन गेट समोर जनऔषधी दिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं। कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ॲडव्होकेट संजय धोत्रे, प्रमुख पाहुणे म्हणून आमदार हरीश मारुती अप्पा पिंपळे व प्रमुख उपस्थिती म्हणून मूर्तिजापूरच्या नगराध्यक्ष मोनाली गावंडे, उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, मूर्तिजापूरचे तहसीलदार प्रदीप पवार आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला। देशातील विविध जनऔषधी केंद्र चालक तसंच औषधांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। यावेळी माजी शहराध्यक्ष सतीशचंद्र शर्मा, रितेश सबाजकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसामान्यांना स्वस्त औषधं मिळावी यासाठी ही जनऔषधी योजना सुरू केली आहे। अनेक औषधांचे पेटंट सरकारने खरेदी केले आहेत व त्यातून नफा न घेता गरजूंना औषधं पुरवली जात आहेत। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।